नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल। ताक आणि मठ्ठा रेसिपी करू। त्यासाठी अर्धा कप दही घेतले। दही चांगलं घट्ट असावं, तर हे विस्करच्या साहाय्याने चांगलं घोटून घेत आहे। तर आपण जेव्हा लोणी करत असतो तेव्हा खाली जे राहतं ते ताक असतं, तर त्या ताकाचा सुद्धा आपण या ठिकाणी वापर करू शकतो। तर हे दही यामध्ये 1 ग्लासभर गार पाणी घातलेलं आहे आणि ते पुन्हा छान मिक्स केलेलं आहे। दही आंबट असेल तर आपण थोडंसं पाणी त्यात पुन्हा ॲड करू शकतो। तर हे छान ताक तयार झालेलं आहे पहा, दाणेदार असं, आणि त्याची कन्सिस्टन्सी खूप छान आलेली आहे पहा। काचेचा ग्लास घेतलाय, त्यामध्ये हे ताक तयार घालायचं आहे। तर त्यात पाचक ताक करण्यासाठी पाव चमचा हिंग, भाजलेल्या जिऱ्याची पूड अर्धा चमचा ती घातलेली आहे आणि त्यात 3-4 पुदिन्याची पानं हाताने तशी बारीक करून घेतली ती घातली आहेत। अगदी छोटा चमचा काळं मीठ घातले, थोडंसं साधं मीठ घातलेलं आहे आणि ताक ओतून घेतलेलं आहे तयार केलेलं। त्यात अर्धा चमचा साखर घातली, हे छान घुसळून घेतलं तयार करून। आपलं हे पाचक ताक तयार झालेलं आहे। उन्हाळ्यामधलं हे समर ड्रिंक म्हणून खूप छान आहे आणि शरीरासाठी सुद्धा चांगलं आहे। तर आपण मठ्ठा तयार करू। तर मठ्ठ्यासाठीचा हा मसाला, 1 मिरची घेतली लहान, कारण तर आपण मठ्ठ्याचं प्रमाणही कमी आहे, तर 1 पाव इंच आल्याचा तुकडा, कोथिंबीर आणि 5-6 पुदिन्याची पानं घातली आहेत आणि त्यात साखर घातली अर्धा चमचा, त्यामध्ये छोटा अर्धा चमचा काळं मीठ आणि अगदी साधं मीठ ते घातलेलं आहे आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड छोटा अर्धा चमचा ती घातलेली आहे आणि हे सर्व मिक्सरमधून फिरवून घेऊ पाणी न घालता। तर हा मठ्ठ्यासाठीचा हा मसाला तयार होतो आहे। तर काचेचा ग्लास घेतला, त्यात तयार केलेलं ताक ओतून घेतलं आहे आणि त्यामध्ये हा मसाला मिक्सरमधून फिरवलेला तो घातला आहे, छान मिक्स करून घेतलेला आहे। तर लग्न कार्यातसुद्धा हा मठ्ठा तयार होतो। मोठ्या प्रमाणात मसाला असाच असतो। आईस क्यूब घातलेला आहे, ताक आणि मठ्ठा तयार झालेला आहे। पुन्हा त्यात मसाला घातलेला आहे मठ्ठ्यामध्ये। तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि निराली माय चॅनलवरचे इतर रेसिपीचे व्हिडिओज तसेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आपण नक्की पहा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब निराली माय चॅनल। थँक्यू।